शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण कांद्याचे दर आता केंद्र सरकार ठरवणार आहे। केंद्र सरकारने नाफेडचे सर्व अधिकार गोठवले। वाणिज्य मंत्रालय प्रत्येक आठवड्याला कांद्याचे दर आता निश्चित करणार आहे। नवीन निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा होणार या संदर्भातली साशंकता आता निर्माण केली जाते। निवडणुकीमध्ये कांदा दरावरून शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागल्यानं हा निर्णय घेतल्याची माहिती आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। कांद्याचे दर आता केंद्र सरकार निश्चित करणार आहे। केंद्र सरकारने नाफेडचे सर्व अधिकार गोठवले असून वाणिज्य मंत्रालय प्रत्येक आठवड्याला कांद्याचे दर आता निश्चित करणार आहे। आता यामध्ये कांद्या असेल, मराठा आरक्षण असेल, त्यानंतर बाकीचे जे समाज होते की ज्या समाजाच्या आता बाहेर आलेला आहे की हे सगळे घटक एकत्रितपणानं हे या निवडणुकीत आलेले होते। त्यामुळे कमी मताधिक्य आम्हाला मिळालं हे वस्तुस्थिती आहे। आता नाफेडचे अधिकार गोठवले गेले, शेतकऱ्यांना न्याय मिळेल वाटते का? कारण वाणिज्य मंत्रालय थेट कांद्याचे दर नाही, ते आता मी काय माहिती घेतलेली नाही आणि तसं असेल तर आम्ही वरिष्ठ पातळीवर बोलू। नाही, ते सगळा कंट्रोल, कारण आता देशाला अदानी कंट्रोल करतो आहे। तो ग्रेन मार्केटमध्ये असेल, सिमेंट मार्केटमध्ये असेल, सगळ्याच देशातील आवश्यक वस्तूंचा जो काही स्थिती आहे त्यावर सगळा नियंत्रण आता हळूहळू त्यांना केंद्र सरकारला अदानीच्या हातात द्यायचं आहे आणि त्यामुळे खाली जे शेतकरी आहेत त्यांना किंवा शेतकऱ्यांसाठी खालच्या ज्या यंत्रणा आहेत त्या निकामी करायच्यात, निष्काम करायच्यात आणि शेतकरी ओरडला मेला तरी यांना फरक पडत नाही। कारण पाहिलं आहे पंजाब आणि हरियाणामधील 700 शेतकऱ्यांनी जीव गमावला तरी त्यांना काय फरक पडला। आता सत्ता तर आली आहे, त्यामुळे हा प्रयोग जो आहे तो अदानी अंबानीला लाभ पोहोचवण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे। या संदर्भातली आमच्याकडे माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।